रसिक प्रेक्षक हो, आपल्या भेटीला आणखी एक चांगल्या आवाजाचा, दमदार आवाजाचा गायक आपल्याला भेटायला येतो आहे, ज्याचं नाव आहे कबीर नाईक नवरे. मेरे संग संग चल चल, मेरे संग संग चल चल, मेरे संग संग चल चल, मेरे संग संग. मेरे दिल की धड़कन में तू लम्हा लम्हा हर पल चल चल, मेरे संग संग. है तेरे बिना सब कुछ तन्हा तन्हा हर पल चल चल, मेरे संग संग. मेरी जाने गजल जाने गजल जाने गजल चल चल, मेरे संग संग चल चल, मेरे संग संग. एक तमन्ना दिल में है, देखूं मैं तुझे जी भर के. सपनों में तेरे खो जाऊं, अखियां मैं बंद करके. साथ सुरों का झूला झूले, संग नित दिन हर पल पल. मेरी जाने गजल जाने गजल जाने गजल चल चल, मेरे संग संग चल चल, मेरे संग संग. कबीर, गाणं शिकता कुठं? नाही शिकत नाही, पण कॅसेट आणि सीडीज हेच माझे गुरु आहेत. मी त्यांनाच फॉलो करतो व्यवस्थेने. अच्छा, म्हणजे एकलव्यासारखी तुझी विद्या घेण्याचं हे काम सुरू आहे. प्रयत्न करतो. अगदी. तर तुझा हा प्रयत्न किती चांगला वाटलेला आहे, किती यशस्वी वाटलेला आहे, हे आपण परीक्षकांना विचारूया. आदरणीय सुचित्रा साहेब. गाणं शिकत नाही असं तू म्हणलास म्हणून, पण तसं वाटलं नाही. इतकं चांगलं वाटलं गाणं. पण जर शिकला असं अजूनही, तर आवाजाला एक वजन अजूनही आवश्यक आहे ना, ते मिळू शकेल. त्यामुळे प्रयत्न कर. पण फार छान. महेश सर. कबीर, या गाण्याचा मूड अगदी छान क्रिएट केलास तू. आणि कौतुक करण्यासारखं आहे तुझं की न शिकता तू एवढं पेलू शकतोस गाणं. अगदी कोमल स्वराचा लगाव जो आहे तो खूप अवघड आहे या गाण्यातला. पण तू जर खरोखर गुरुग्रही जर गाणं शिकलास तर त्यातली मजा तुला कळेल गाण्यातली. ह्या गाण्यातले लगाव जे इतके सुंदर आहेत ते अगदी प्रॉपर टचनी जर गेले स्वराच्या तर खूप छान वाटेल. तुला माझ्या शुभेच्छा आहे. तू जरूर कुठल्या चांगल्या एखाद्या गुरुकडे तू गाणं शिक. शुभेच्छा. थँक्यू. एकंदरीतच दोन्ही परीक्षकांचं मत असं आहे की खूप चांगलं गाणं गळ्यामध्ये आहे आणि ते अधिक चांगलं करता येऊ शकतं. तेव्हा तुमच्या पुढच्या या प्रवासाला हार्दिक शुभेच्छा.